जनगणना 2027च्या अंतर्गत बऱ्याच जणांना सेल्फ रजिस्ट्रेशन करण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत किंवा यामध्ये विविध प्रश्न निर्माण होत आहेत की ही नोंदणी नेमकी कशी करायची, कोणी करायची आणि करणं बंधनकारक आहेच का? असे विविध प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले होते. याच प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, की ही नोंदणी कोणी करायची, कशासाठी करायची, नाही केली तर काय होईल किंवा केल्यानंतर काय फायदा होईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर आता जनगणना 2027 ची जनगणना आता हे परत आपल्याला बाकीचं बोलायचं नाही. ही 11ला होती, 21ला होणार होती, ती 27 पण ते सध्या सुरू आहे. तीच 2027चं जे रजिस्ट्रेशन आहे ते प्रगणकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जाणार आहेत. ज्यांना शक्य आहे, ज्यांना माहिती भरणं शक्य आहे, ज्यांना माहिती भरता येते, अशा व्यक्तींनी आपली माहिती स्वतः भरायची आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना भरता येते त्यांनी भरा. परंतु बऱ्याच जणांचा असा विषय आहे, की आम्हाला भरता येत नाही, मग आम्ही दुसऱ्याकडून भरून घ्यावा का? किंवा काही शुल्क आकारलं जातं, काही ठिकाणी काही चार्जेस आकारले जात आहेत किंवा हे करणं बंधनकारक आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही एकही रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही. ती नोंदणी करणं तुमच्यासाठी बंधनकारक जरी असलं, तरी ती तुम्ही स्वतःच करावी असं कुठेही बंधनकारक नाही. हे फक्त प्रगणकाचा वेळ वाचावा म्हणून शासनाने ही जी प्रणाली आहे ती सुरू केलेली आहे. जर तुम्हाला नोंदणी करायची असेल, तुम्हाला जर येत असेल, सर्व माहिती भरता येत असेल, तुम्ही भरू शकता. परंतु जर तुम्हाला भरता येत नसेल तर काही अडचण नाही. जे प्रगणक येतील त्यांना फक्त तुम्ही माहिती सांगायची आहे, ते स्वतः त्या ठिकाणी भरणार आहेत. तरी तुमच्याकडून भरताना चुकली तरी देखील त्या प्रगणकाच्या माध्यमातून तिचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर त्यामध्ये जे काय महत्त्वाचे मुद्दे असतील, जे काय एडिट करण्याचे पर्याय असतील, ते त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध असणार आहेत आणि त्यांच्या कन्फर्मेशननुसारच ही सर्व माहिती त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. तुम्ही नोंदणी केली म्हणजे परमनंट झाली किंवा फायनल झाली असा विषय या ठिकाणी नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे नोंदणी करण्याबाबतचे जे काही प्रश्न होते ते या ठिकाणी तुम्हाला जुळत असेल, येत असेल, जमत असेल तर बिनधास्त करा. परंतु जर विनाकारण कुणाला तरी पैसे देऊन करून घ्यायचंय, काही करायचं अशा जर गोष्टी असतील तर त्या ठिकाणी माहिती भरण्याची तुम्हाला गरज नाही. ज्यावेळेस प्रगणक येतील त्यावेळेस तुमची माहिती ऑटोमॅटिक त्यांच्याकडून भरली जाईल. तर चला, हे एक छोटंसं वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे. जर माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच महत्त्वाचं अपडेट आपल्याला भेटत राहील. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.